सनरामरलोकगरुं वन्दे सुगतं गतिविमुक्तं बुद्धोऽपि बुद्धभावं भावित्वा चैव सच्चिकत्वा च यं उपगतो गतमलं वन्दे तमनुत्तरं धम्मं सुगतस्य वोरसानं पुत्तानं मारसेन मथनानम् अट्ठन्नं समूहं शिरसा वन्दे आर्यसंगम। तीन रत्नांच्या अनुभवाने आशीर्वादाने तुम्हा सगळ्यांचं मंगल हो। स्टेजवर उपस्थित सदा पूजनीय गौरवनीय संघरत्नांना अभिवादन करून अनुमती घेतो। श्रद्धावंत पुण्यवंत उपासक आणि उपासिकांनो, आज आपण या ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनानिमित्ताने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांना आपण केलेले पुण्य अनुमोदन करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत। त्या निमित्ताने आपण या ठिकाणी विविध रूपाने पुण्य केले आहे। तुम्ही सगळ्यांनीच शील ग्रहण केलं आहे। तुम्ही सगळ्यांनीच उपस्थित भिक्खू संघाला दान दिलं आहे। अनेक लोकांनी इथे ध्यान भावनेचा अभ्यास पण केला आहे आणि धम्म श्रवण करून सुद्धा पुण्य केलं आहे। भिक्खू लोक धम्म दान करून सुद्धा पुण्य करीत आहेत। अशा विविध अंगाने पुण्य केले जात आहे आणि त्यानंतर परिष्कार चिवर आदी सुद्धा दान दिले जाणार आहे। या प्रकारे विविध पुण्य अर्जन करून आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण ते पुण्य समर्पित करून धर्मानुसार आचरण करून धम्मानुधम्म पटिपदा रूपाने त्यांना श्रद्धांजली आदरांजली देऊन आपण त्यांचा सन्मान करण्यासाठी इथे एकत्रित जमलो आहोत। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आनंद परिश्रमाने त्यांनी केलेल्या जेवढेही परिश्रम आहेत, मेहनत आहे, कष्ट आहेत, त्या परिश्रमाने आज आपण इथे आहोत। आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्ती आज जो काही सन्मानाने जीवन जगतो, सुखाने जेवण करतो, ज्या पद्धतीने आपले कपडे परिधान करतो आणि वैभवामध्ये राहतो, ती देण बाबासाहेबांची आहे। बाबासाहेबांच्यामुळे हे भौतिक ऐश्वर्य आहे, पण सोबतच बाबासाहेबांच्या अनंत उपकारामुळे आपणाला तथागत बुद्ध मिळाले आहेत, भगवंताचा धम्म मिळाला आहे, सोबतच सुपटिपन्न श्रावक संघ सुद्धा मिळाला आहे। तुम्ही आम्ही आज जे काही आहोत ते बाबासाहेबांमुळे आहोत। बाबासाहेब नसते तर संभावना अशी आहे की आपल्याला हा धम्म पण मिळाला नसता, आणि धम्म जर नसता तर आपल्या जीवनाला काहीही अर्थ नसता। धम्म जर नसता तर आज इथे भिक्खू लोक सुद्धा नसते, आज तुम्ही इथे नसता। धम्माविना जीवन अपूर्ण असते। तथागतांचा धम्म
ज्या कोणत्या व्यक्तीमुळे मिळतो, तो व्यक्ती कोणीही असो, भगवंताच्या श्रावकामधील, मग ते भगवान बुद्ध असोत, भिक्खू संघ असो, भिक्खुनी, उपासक उपासिका असोत, ज्यांच्यामुळे भगवान बुद्धांची शरण मिळते, भगवंताचा धम्म मिळतो, भगवान बुद्ध असं म्हणतात, त्या व्यक्तींचे उपकार एवढे अनंत असतात की त्या उपकाराला बाकी कोणत्या भौतिक वस्तूने त्या उपकाराची परतफेड करता येत नाही. तुम्ही त्या व्यक्तीला काही अन्नदान दिलं, वस्त्र दिलं किंवा अन्य प्रकारे तुम्ही भौतिक वस्तूंमधील धनसंपत्ती दिली, त्याने त्या उपकारातून व्यक्ती बाहेर येत नाही, त्या उपकाराची परतफेड होत नाही. ज्या व्यक्तींमुळे आपल्याला बुद्धांची शरण मिळाली, त्यांचे उपकार अनंत असतात. मग अनंत उपकार करणाऱ्या व्यक्तींविषयी मग आपले कर्तव्य काय असतात? मग आपण त्या अनंत उपकार करणाऱ्या व्यक्तींविषयी कृतज्ञ असलं पाहिजे. म्हणून आपल्याला बाबासाहेबांच्या विषयी कृतज्ञता असली पाहिजे. आज आपल्या जीवनाचं जे कोणतं अस्तित्व आहे ते बाबासाहेबांमुळे आहे. जे काही आज आपण धम्म ऐकतो, धम्मानुसार जीवन जगतो, ते बाबासाहेबांमुळे आहे. बाबासाहेबांमुळेच या महाराष्ट्र भूमीमध्ये प्रथमतः बुद्धं शरणं गच्छामि हा शब्दघोष उच्चारला एवढ्या सुविशाल जनसमुदायाने. बाबासाहेबांमुळेच इथील या भूमीमध्ये धम्माची ध्वजा इथे रुजवली आहे. बाबासाहेबांच्या मुळेच आज इथे लोक धम्मानुसार जीवन जगतात. आणि म्हणूनही बाबासाहेबांच्या विषयी फार कृतज्ञता असावी. कृतज्ञ असणं हे भगवान बुद्धांच्या श्रावकांचं लक्षण आहे. म्हणजेच सत्पुरुषांचा स्वभाव असतो कृतज्ञ असणे. आणि ज्या व्यक्तींमध्ये कृतज्ञता असते, भगवान बुद्ध म्हणतात, तोच व्यक्ती त्या उपकार करणाऱ्या सत्पुरुषांच्या संगतीमध्ये राहणारा बनतो. सत्पुरुषांच्या दिशेने तो झुकणारा असतो, त्या व्यक्तीचं अनुगमन करणारा असतो. आणि म्हणूनच भगवान बुद्ध असं म्हणतात, ज्या व्यक्तीला कल्याण मित्र यांची संगती मिळते, बाबासाहेबांसारखे कल्याण मित्र ज्यांना अशा सत्पुरुषांची संगती मिळते, भगवान बुद्ध म्हणतात त्या व्यक्तींचं जीवन निश्चित रूपाने निर्वाणाकडे झुकते. जसे हिमालयामधून निघालेली नदी ही समुद्राला मिळते, त्या पद्धतीने सत्पुरुषांशी ज्यांचं जीवन जोडल्या जाते, जे लोक सत्पुरुषांच्या संगतीमध्ये राहतात, कल्याण मित्रांच्या संगतीमध्ये राहतात, त्यांना निर्वाण मिळणं निश्चित राहते, त्यांचं मंगल होते. आणि म्हणूनही आपल्यामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा उपक्रम आहे. आजच्या या दिवशी आपण ज्या विविध रूपाने धार्मिक कार्य, पुण्य कुशल कार्य करून जे पुण्य करणार आहोत, तर ते बाबासाहेबांना आपण कृतज्ञ रूपाने आपण ते समर्पित करण्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, संघदान रूपाने. आणि म्हणूनही आपल्याला याची गंभीरता समजून घेतली पाहिजे. आपल्यामध्ये जर धर्मगुण असतील, बघा, धम्माची सुरुवात फक्त इथे बसल्यामुळे, आपण इथे धम्मप्रवचन ऐकत असल्यामुळे असं होत नाही. तुमच्या हृदयामध्ये भगवान बुद्धांची प्रतिमा बघितल्यानंतर, बुद्ध हा शब्द कानावर पडल्यानंतर जेव्हा हृदयामध्ये श्रद्धा उत्पन्न होते,
श्रद्धेचा प्रतिलाभ होतो, तर ते श्रद्धेचा प्रतिलाभ ते धम्म आहे. श्रद्धा उत्पन्न होणेच हे धम्म तुमच्यामध्ये असल्याचं ते प्रमाण आहे. ज्यांच्या हृदयामध्ये धम्म आहे, श्रद्धा आहे, त्या व्यक्तींच्या हृदयामध्ये धम्म आहे. आणि भगवान बुद्ध म्हणतात तो व्यक्ती धम्मामध्ये आलेला बनतो. आगतं इमं सद्धम्मं, तो व्यक्ती या सद्धर्मामध्ये आलेला बनतो. सोबतच दुसरंही वाक्य आहे, ज्या व्यक्तीला कल्याण मित्र सत्पुरुषांची संगती मिळते तो व्यक्ती सुद्धा या धम्मामध्ये आलेला बनतो. ज्या व्यक्तींची दृष्टी रुजू असते तो व्यक्ती या धम्मामध्ये आलेला बनतो, भगवान बुद्धांचा श्रावक बनतो. आणि असाच व्यक्ती अनाथ बनत नाही, असा व्यक्ती सनाथ बनतो. आणि म्हणून भगवंताने फार करुणेने उपदेश केलेला आहे. भगवान म्हणतात सनाथा भिक्खवे भवत मा अनाथा. भिक्षूंनो, तुम्ही सनाथ बना, अनाथ बनू नका. अनाथ बनणे दुःखदायी आहे. आणि आपल्याला जर सनाथ बनायचं असेल तर मग आपल्याला सत्पुरुषांच्या संगतीमध्ये राहायला पाहिजे. जे भगवंताचे श्रावक आहेत, सत्पुरुष लोक आहेत, त्यांच्या संगतीमध्ये राहायला पाहिजे. सत्पुरुषांच्या संगतीमध्ये राहणारा व्यक्तीच धम्मामध्ये उन्नती करतो. सत्पुरुषांच्या आश्रयाने राहणारा व्यक्तीच क्रमाक्रमाने तो धम्मामध्ये तो प्रगती करतो. आणि धम्म हा असाच आहे, त्याला म्हणतात ओपनायिको. तो धम्म असा आहे जो आपल्यामध्ये धारण केल्यानंतर आपणालाच आपण कसे धर्मामध्ये समोर जात आहोत, निर्वाणाकडे जात आहोत, निर्वाणाकडे घेऊन जाणारा हा धम्म आहे. आणि तो आपल्याला अनुभवता येतो. आणि असा धम्म जर आपण आचरणात आणत असाल तर खऱ्या अर्थाने आपण सत्पुरुषांचा सन्मान करत आहोत. बघा, बाबासाहेबांनी सुद्धा एक वाक्य बोललं होतं. बाबासाहेब म्हणाले, तुम्ही जर माझा सन्मान करू इच्छित असाल, तुम्ही जर माझा जय जयकार करू इच्छित असाल तर मी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गानुसार तुम्ही चाला, तोच माझा सन्मान असेल. भगवान बुद्धाने सुद्धा हीच गोष्ट सांगितली आहे. जर तुम्ही मी सांगितलेल्या धम्मानुसार तुम्ही आचरण करत असाल तर ती भगवान बुद्धांची उच्च प्रतीची कोटीची ती पूजा आहे, तो सन्मान आहे. मग अशा प्रकारे आपल्याला सत्पुरुषांचा सन्मान करता आला पाहिजे. आणि ते होते धम्म धारण केल्यामुळे. पण धम्म धारण करण्यासाठी श्रद्धा लागते. श्रद्धा जर नसेल तर आपण धम्म मात्र धारण करू शकत नाही. धम्म धारण करण्यासाठी चित्त झुकत पण नाही आहे. म्हणून श्रद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. पण श्रद्धा ही अशीच येत नाही. श्रद्धा येण्यासाठी आपल्याला धम्म ऐकावा लागतो. तथागतांनी ज्या अर्थाने जो धम्म सांगितला त्याच अर्थाने तो धम्म जो व्यक्ती शिकवतो तर तो धम्म आपण ऐकला पाहिजे. सुसुसा लभते पान्य. जेव्हा आपण अतिशय सुंदर पद्धतीने धम्म ऐकतो तेव्हा आपल्यात ती प्रज्ञा उत्पन्न होते भगवंताला पाहण्याची, ओळखण्याची, धम्माला, संघाला ओळखण्याची. आणि तेव्हाच ती श्रद्धा उत्पन्न होते. श्रद्धा उत्पन्न झाली तर भगवान बुद्ध काय म्हणतात, तुमच्यासाठी या धम्माचे द्वार उघडे होतात. मी नेहमीच माझ्या प्रवचनामध्ये पण म्हणतो, भगवंतांनी प्रथम जेव्हा सहंपती ब्रह्माला धर्म देशना करण्याची याचना ते स्वीकार करतात तेव्हा ते बोलतात, अपारुता तेसंग आमतस्य द्वारा येसोत वांतो पामुचंतु सद्धम.